अशोक खरात अनेक महिलांसोबत नको ते कृत्य केले, तरीसुद्धा महिला शांत बसल्या. तर का बसल्या, तो काय करायचा, कुठे घडली घटना, ते आपण सविस्तर बघणार आहोत. त्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. कॅप्टन अशोक खरात हा मिरज सिन्नरपाशी मिरज म्हणून गाव आहे. तिथे ईशानेश्वर महादेवाचं मंदिर आहे. तिथला हा ट्रस्टी आहे. तर देवाच्या नावाखाली बघा असे वाईट कामं करायचा. सर्वांनी बघितलं असेल व्हिडिओ त्याच्यावाले. तर त्याच्या ऑफिसमध्ये एक तरुण कामाला होता. तर त्याने काय केलं, एका तरुणीला ब्लॅकमेल केलं. त्या तरुणीने तिच्या मेवणीला सांगितलं. तर यांनी तरुणी आणि तिचा मेवणा दोघंजणं नाशिकमध्ये राजवाडा पोलीस स्टेशन आहे तिथे गेले आणि कंप्लेंट केली. कंप्लेंट केल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली. त्यानंतर पोलिसांना ते व्हिडिओ सापडले. त्या आधारावर त्यांनी पकडलं अशोक खरातला. तर तिने सगळं सांगितलं. 2 वर्ष अत्याचार केला. तर अनेक लोकांची नावं समोर ही जी तरुणी आहे 2021मध्ये त्या भावाकडे गेली, म्हणजे अशोक खरातकडे गेलेली होती. तिच्या मेवण्याने तिला नेलं होतं, तिचं लग्न जमत नव्हतं म्हणून. त्यानंतर त्याने काय केलं, तिला खडा दिला गळ्यात घालण्यासाठी. तिने घातला. त्यानंतर तिचं लग्न जमलं. पण आता कॉलेजला जायची म्हणून तो खडा काढून ठेवला तिने. तिचं लग्न परत मोडलं. तिला ह्या भावावर विश्वास पडला. तिला वाटलं हा खराच आहे. परत ते भावाकडे गेली. 50,000 रुपये दिले त्या भावाला. परत खडा घेतला. मग तिचं लग्न जमलं. नंतर परत ती भावाकडे आली. भावाला सांगितलं. तर भावा म्हणे एक विधी करावा लागेल. तर काय विधी होता, तर त्याने काय केलं, तिच्या डोक्यावर ग्लास ठेवला आणि पाठीमागून तिला पकडलं. लाईट बंद केली त्याच्या कॅबिनची आणि तिला स्पर्श करू लागला. आणि तिला कसलं तरी पाणी दिलं प्यायला, कसलं जेल दिलं. तर ते गुंगीचं औषध होतं त्याच्यात वाटतं. तिला चक्कर यायला लागली. आणि तो म्हणत होता, तू माझी राधा, मी तुझा कृष्ण, आपलं नातं असंच राहू दे. असं नको तर कृत्य केलं त्याच्याबरोबर. तरी कोणाला सांगितलं तर तुझं लग्न मोडन, तुझा नवरा मरून जाईन, असं तिला धमकी दिली. तर अशी पूजा करावं लागेल, वशीकरण करावं लागेल, असं भरपूर काही महिलांना तो करायला लावायचा. भरपूर महिलांसंग अशी कृत्य करायचा तो. तर महिला शांत का बसायच्या, कारण तो म्हणायचा नवऱ्याला मारायला, अशा धमक्या द्यायचा. जेव्हा त्याला इच्छा झाली की त्यांना तो ऑफिसमध्ये बोलवायचा. तर हे ऑफिस बॉयने हे व्हिडिओ पाहिला होता. त्याच्यामुळे त्यांनी त्या महिलेला धमकावायला लागला. तर मग त्यांनी पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली. तेव्हा हे सगळं प्रकरण उघडकीस आलं. तर अशी भरपूर बाबा लोक आहेत, ते सुद्धा आता सावध झाले. पण मी म्हणते लोक असे डोळे झाकून विश्वास ठेवताच कशाला. ते भावा सांगतो की तुमचा नवरा मरण, तुमच्यावर संकट येईल, तर तुम्ही तुमच्या नवऱ्याशी बोला ना, की असं असं होणार आहे, असं असं बोलले बाबा. तुम्ही त्या व्यक्तीच्या आहारी का जाता. तर आपल्याला कोणाला बदनाम करायचा येतो फक्त एवढं आहे. अशा घटना समाजात भरपूर घडत आहे. अशा घडवू नये. सर्वजणांनी सावध व्हा. असं कोणावर विश्वास ठेवू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.